आज परीला आणि शिवला घेऊन चालले माझ्या फेवरेट ठिकाणी. कुठे ते तुम्हाला पुढे समजेलच. बघा पुढे काय आहे ते. मम्मीने सकाळ सकाळ मस्त शेवयाचा उपमा बनवलेला, तो खाऊन घेतला. नंतर मम्मीने दोघांना आंघोळी घालून मस्त तयार केलं. तर पप्पांचा फोन आला की बाहेर जायचं आहे म्हणून. मग काय दोघांना पण मस्त तयार करून घेतलं. मग बसले दोघं पण रिक्षात, मस्त मजा करत होते. मग चला पोचलो फायनली ठरलेल्या ठिकाणी. पुण्यात जे राहतात त्यांना माहीत असेल हे कुठलं ठिकाण आहे ते. तर बाबू झोपलेला गाडीमध्ये म्हणून त्यांनी एकदम बारीक टोन केलेलं, झोपेतून उठवलेलं ना त्याला म्हणून. बघा आले आता फायनली त्या ठिकाणी. मला खूप खूप छान वाटतं इथं. खूप दिवसांनी आले ना, जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले असतील. आणि खूप सारे बदल पण झाले. तुम्हाला मी सांगते पुढे काय काय बदल झालेत ते. परी मस्त बघा कशी चालते ते, हळूहळू पाऊल टाकून. तिला वाटतं की मी पडते की काय. मस्त दर्शन घेतले आणि बाहेर आलो. मग त्यांचा अंदाज आला की पडत नाही म्हणून ते लागले दोघं पण धावायला. बघा कसे तुरू पळतात ते. त्यांना मोकळं दिसलं की कुठे पळू नये कुठं नको असं होतं. हे बघा हे गणपतीचं मंदिर, हे हनुमानाचं मंदिर आधी नव्हतं, हे आत्ता झालं. अजून पलीकडे एक मंदिर झाले, ते काय आहे मला माहिती नाही, पण ते पण आधी नव्हतं. तर इथे आलो तर बाबू लागला ह्या कुत्र्यांसोबत खेळायला. काय माहिती त्याला कुत्रे एवढे का आवडतात. तो घाबरत पण नाही कशालाच. तिथे घरी येईपर्यंत तो त्यांच्यासोबतच खेळत होता. नंतर आतमध्ये गेलं, सगळं दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. परी पळत होती पुढं, पण बाबूला काय झालेलं माहिती नाही. पप्पा त्याला किती ये करत होते तरी पण तो तिथेच उभा होता. माहीत नाही कशामुळे भूक लागली. त्याला वाटत होते की आपण आता काय घरी जातोय की म्हणून. इथून साईबाबांचं थोडंसं शूट घेतलं, बाहेरून दिसत होतं ते. मग नंतर जेवणाची तिकीटे काढून आलो जेवण करायला. परी बघा कशी पप्पांचा हात धरून चालते ते. आतमध्ये गेलो आणि जेवायला घेतलं. बघा इथला कसला इंटेरियर वगैरे सगळं खूप छान आहे. नक्षीकाम तर खूपच छान केलेलं आहे. पूर्णच प्रति शिर्डीमध्ये छान केलेलं आहे. इथे प्रसादाचा अर्थ लिहिलेला. नंतर बाबूला सांगितलं देवाच्या इथे आले ते थोडी सेवा कर म्हणून. तेच काम करत होता. कशाचं काम करत होता मस्त त्याची मस्ती चालली होती ते. मग आम्ही दोघांनी जेवून घेतलं आणि पप्पा नंतर जेवायला बसले. हे दोघं काही सोबत आम्हाला जेवून देत नाहीत ना, म्हणून. बाहेरून पण असं सगळं छान आहे त्यांचं इंटेरियर. मग सगळं दर्शन वगैरे करून जेवण वगैरे करून निघालो घरी. परी आणि शिव दोघं पण झोपले होते. चला बाय, भेटूया नंतर.